हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अगदी पौष्टिक असं लाडूंची एक रेसिपी बघणार आहोत. तर हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले लाडू आहेत आणि थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी हे खूप पौष्टिक असतात. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी हे एक बेसिक साहित्य घेतलेलं आहे. तर त्यामध्ये गव्हाचं पीठ, गूळ घेतलेला आहे, त्यानंतर पांढरे तीळ, डिंक, मेथी, हळीव, तूप. तर हे आपलं बेसिक साहित्य आहे. त्यानंतर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवले आणि त्यामध्ये मेथीदाणे घातलेत, हळीव आणि वेलची. तर हे आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर मेथी मोठे 2 चमचे आहे आणि 1 चमचा हळीव आहे. तर आता ते सगळं भाजून झालं की नंतर मी हे 1 वाटी पांढरे तीळ आहेत, तर तेही आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर अगदी छान असा त्याचा वास येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. नंतर ते आता काढून घ्यायचं. त्यानंतर घेऊयात तूप. तर हे 2 चमचे तूप मी गरम करते कढईमध्ये आणि त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचा आहे. तर थोडा थोडा टाकत डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे. तर तूप चांगलं गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये डिंक घातल्यामुळे अगदी छान असा तो फुलतोय आणि थोडा थोडा घातल्यामुळे त्याला फुलायलाही काही अडचण नाही होते. तर बघू शकता छान असा डिंक आपला तळून रेडी झालेला आहे. तर आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर आता अशाच प्रकारे मी सगळा डिंक पण तळून घेतलेला आहे. तर आता हे बघू शकता तुम्ही तीळ, मेथी वगैरे आणि डिंक तळून झालेला आहे. तर ते आता बाजूला ठेवून आपल्याला याच कढईमध्ये अजून तूप घालून त्यावर हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर अगदी लो गॅस ठेवायचा आहे. तर हा मोठा एक बाउल म्हणजे छोट्या 3 वाट्या इतपत आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता हे गव्हाचं पीठ फक्त भाजायला आपल्याला खूप वेळ लागतो. अगदी मीडियम गॅसवर करपणार नाही याची काळजी घेत अगदी, आणि परतायचं अजिबात थांबायचं नाही. जरा जरी आपण परतवायचं थांबलो तरी खाली कढईला पीठ चिकटलं जातं लगेच. तर बघू शकता आता आपलं पीठ बऱ्यापैकी भाजत आलेलं आहे. छान असा त्याला कलर पण आलेला आहे. तर आता आपण हे मेथी वगैरे सगळं वाटून घेणार आहोत. तर सगळं एकत्रितच वाटायचं आहे. तर मी मेथी, हळीव, त्यामध्ये वेलची आहे थोडी, पांढरे तीळ आणि तळलेला डिंक हे आपण मिक्सरला वाटून घेऊयात. तर आता हे भाजलेलं पीठ आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये काढूयात हे वाटलेला डिंक वगैरे. तर त्याची मी अगदी बारीक पेस्टसारखं केलेलं आहे. तर तेही काढून घेऊयात आपण. त्यानंतर कढईमध्ये अगदी पाव चमचा तूप घातलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे. त्याचं पाक वगैरे बनवायचा नाही आहे. आणि ती मी आत्ता जी वाटी दाखवली तर त्या वाटीनं मी मोजून गव्हाचं पीठ पण घेतलेलं आहे. 3 चमचे 3 वाट्या गव्हाचं पीठ असेल तर 2 वाट्या हा गूळ घेतलेला आहे. तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला गोड कितपत हवं आहे काय वगैरे. आणि अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. तर कोणत्याही रेसिपीत मीठ असेल तर त्याला टेस्ट छान येते, अगदी स्वीट जरी असेल तरी. त्यानंतर हा वितळवलेला गूळ घातला आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला अगदी एकत्रित करून घ्यायचं आहे आणि ते गरम आहे म्हणून मी उलटण्याच्या साहाय्याने जरा ते मिक्स करून घेत आहे. तर आता बघू शकता बऱ्यापैकी मिक्स होत आलेलं आहे आणि थोडंसं ते थंड झालं की नंतर आपण हाताच्या साहाय्यानं ते मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याचे आता आपल्याला
लाडू वळून घ्यायचे आहेत. तर आता लाडूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे असे करू शकता. तर अगदी इझिली हे लाडू होतात. किंवा थोडंफार जर ते मिश्रण थंड झालं आणि लाडू वळत नाही आहेत असं जर लक्षात आलं तर परत ते थोडंसं मिश्रण गरम करून घ्यायचं आणि मग लगेच लाडू तयार होतात. तर बघू शकता मी ते सगळे लाडू वळून तयार केलेले आहेत. तर अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि थंडीमध्ये तर आवर्जून खावी. डिंकही आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतो. त्याचप्रमाणे मी मेथी भरपूर वापरलेली आहे. तर ही गव्हाच्या पिठाच्या लाडूंची रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.